चला नमस्कार, मी पी थोरा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे एक अपडेट जाणून घेणार आहोत। कुठली ॲड संपण्याच्या 1 ते 2 दिवस अगोदर मी तुम्हाला रिमाइंडर देत असतो की फॉर्म जरी तुम्ही फिल केलं नसेल, तुमचं पेमेंट झालं नसेल, पेमेंट इनकम्प्लीट असेल किंवा जे लोक नवीन असतील ज्यांना लेट माहिती झालं असेल की ॲप्लिकेशन फॉर्म सुटलेले आहेत, आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे फार्मसी ऑफिसरसाठी, तर त्या सर्व लोकांसाठी आपण ॲडव्हर्टाइजमेंट संपत असताना शेवटच्या 1 ते 2 दिवसामध्ये मी एक आठवणीसाठी रिमाइंडर म्हणून एक व्हिडिओ देत असतो। तर मुंबई महानगरपालिकेची जी फार्मसी ऑफिसरच्या जागा निघल्या होत्या, जवळपास मला वाटतं 26 एवढ्या औषध निर्माण अधिकारी या पोस्टच्या जागा आहेत। त्याचबरोबर बाकीच्या सुद्धा भरपूर जागा तुम्हाला गट अ, गट ब, गट क, ड च्या भरपूर ॲडमध्ये बघायला भेटतील। तर त्याची महत्त्वाची अपडेट अशी आहे की आजच्या डेटला जे आहे ते ॲप्लिकेशन फॉर्म क्लोज होणार आहेत, जसं की ऑफिशियल PDF मध्ये मेन्शन केलं होतं त्याप्रमाणे। पण टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला काही टेलिग्राम चॅनलवरती असं नोटिफिकेशन काही टाकलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेची जी ॲड आहे तर त्याची डेट जी आहे ती 19 मेपर्यंत एक्सटेंड झाली आहे। आता हे कुठं तुम्हाला बघायला भेटेल तर ते नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं फेसबुकचं ऑफिशियल चॅनल आहे, तर त्या चॅनलचा एक स्क्रीनशॉट होता, ते तुम्हाला बऱ्याच टेलिग्राम चॅनलवरती बघायला भेटला असेल। पण मी ते टेलिग्रामचं चॅनल चेक केलं तर मला कुठेही ते नोटिफिकेशन दिसलं नाही, तर ते सोडून देऊया विषय। पण महत्त्वाची अपडेट जी ऑफिशियल PDF जर मग आपण चेक केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला शेवटची तारीख आज बघायला मिळेल। थोडक्यामध्ये ही जी महत्त्वाची ॲडव्हर्टाइजमेंट आहे, अशा प्रकारची जवळपास 620 जागेची ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती 27 मार्च 2025 आली होती, ज्याच्यामध्ये अशा भरपूर वेगवेगळ्या पोस्ट होत्या। त्याच्यामध्ये आपली औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसर ही 15 नंबरची पोस्ट होते, गटकमध्ये ही पोस्ट येते। S10च्या अकॉर्डिंग तुमचं पेमेंट जाणार आहे या पोस्टमध्ये 29,200 ते 92,300 पर्यंत पेमेंट जाईल। एकूण भरावीची पदे जी आहे ती टोटल 12 आहेत, मी 26 म्हटलं, पण टोटल 12 पदे तुमची फार्मसी ऑफिसरच्या पोस्टमध्ये भरली जाणार होती। 1000 रुपये फीस तुमच्यासाठी आहे आणि कॅटेगरीसाठी 900 रुपये तुम्हाला फीस यासाठी आकारण्यात येणार होती। कॅटेगरी वाईज तुम्हाला पूर्ण जागेचं जे व्हॅकन्सी मॅट्रिक्स आहे हे खाली बघायला तुम्हाला मिळेल। याच्यावरती मी फॉर्म कसा भरायचा आहे, शैक्षणिक पात्रता काय होती, बी फॉर्मचे विद्यार्थी असतील, डी फॉर्मचे विद्यार्थी असतील त्यांना डी फॉर्मच्या विद्यार्थ्यांना अप्लाय करता येत नव्हतं, बी फॉर्मच्या विद्यार्थ्यांना अप्लाय करता येत होतं, पण 2 वर्षाचा एक्सपिरियन्स त्याच्यासाठी गरजेचा होता। जी पात्रता आहे ही तुम्हाला खाली इथं मेन्शन केलेली आहे। टोटल कॅटेगरी वाईज अशा जागा तुमच्या याच्यामध्ये दिलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये बी फॉर्मची डिग्री, तुमचं PCIचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी होतं, 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक, अशा प्रकारची शैक्षणिक अर्हता आपली औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी होती। तर फॉर्म फिलअप केला नसेल, लेट माहिती झालं असेल, पेमेंट बाकी असेल, कुठल्याही कारणास्तव तुमचा हा फॉर्म जर फिलअप करायचा राहिला असेल तर रात्री 11:55 आत तुम्हाला तुमचं पेमेंट करायचं आहे, फॉर्म फिलअप करायचं आहे। बाकीच्या ज्याही गोष्टी इनकम्प्लीट राहिल्या असेल, चुकून कोणी विसरलं असेल तर त्या सर्वांनी हे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहेत हे कंप्लीट करायचे आहेत। फार्मसी ऑफिसर सोडून बाकीचे सुद्धा विद्यार्थ्यांसाठी ह्या गट कच्या वेगवेगळ्या भरपूर पोस्ट तुम्ही बघू शकता, टेक्निकलच्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता। गट डच्या सुद्धा याच्यामध्ये पोस्ट आहे ज्या की 10वी-12वीवरती फिलअप केल्या जाऊ शकतात। लक्षात आलं, 28/3/2025 फॉर्म चालू झाले होते, 11/5/2025 रात्री 11:55 पर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। हे एक ऑफिशियल PDF बनवून तुम्हाला मी गोष्टी डिस्कस करत आहे। जर ऑफिशियल साईटवरती आणखीन डेट एक्सटेंडचं जर नोटिफिकेशन आलं, मी आजच्या डेटला हे नोटिफिकेशन बघून तुम्हाला व्हिडिओ देत आहे। आत्तापर्यंत तरी ऑफिशियल साईटला मला नोटिफिकेशन दिसलेलं नव्हतं। जर इथून पुढे जर तशी काही डेट आली की 19 तारखेपर्यंत जर फॉर्म एक्सटेंड जर झाले, तशी ऑफिशियल जर काही बातमी आली तर तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी देईल। पण तोपर्यंत ही शेवटची डेट म्हणून आपल्याला कन्सिडर करूनच आज 11 वाजेच्या आत तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते फिलअप करायचे आहेत। त्याच्यानंतर महत्त्वाचं याचा सिलेबससुद्धा जे आहे तो पब्लिश केलेला आहे, याच्यावरती सुद्धा मी फार्मसी ऑफिसरच्या तुम्हाला चर्चा केली की आपलं औषध निर्माण अधिकारीचा आरोग्य विभागाचा सिलेबस असेल, DMARचा सिलेबस असेल, तर या तिन्ही पोस्टचा किंवा तिन्ही एक्झामचा जो सिलेबस आहे तर तो सारखाच आहे। याच्यामध्ये DMAR कन्सिडर करतो आहे मी, त्याच्यानंतर तुमचं आरोग्य विभाग कन्सिडर करतो आहे आणि हे तुमचं NMCCची म्युनिसिपल कॉर्पोरेशन मुंबईची याची सुद्धा ॲड। ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर फार्मॅकॉलॉजीचा किंवा जो डोमेनचा सिलेबस आहे तो सेम टू सेम ॲज अ कॉपी पेस्ट करून तुमच्या मुंबई महानगरपालिकेने तुम्हाला दिलेला आहे, जो की DMARला सुद्धा लागू होतो, आरोग्य विभागाला सुद्धा लागू होतो। आणि या सिलेबसवरती एक ना एक पॉईंट घेऊन तुम्हाला मी नोट मेकिंग तुम्हाला सांगितलं होतं मी मागच्या 7-8 दिवसापूर्वी की याच्या नोट्स मेकिंग चालू आहेत। तर एक 5 ते 10 दिवस मला द्या, प्रत्येक या टॉपिकला घेऊन महत्त्वाच्या शॉर्ट नोट्स तुमच्यासाठी रिव्हिजनसाठी मी तयार करत आहे। त्याचबरोबर महत्त्वाचे त्याच टॉपिकच्या रिलेटेड सब्जेक्ट वाईज तुम्हाला MCQ देणार आहे, त्याचबरोबर PYQमध्ये काय विचारलेलं आहे ते सुद्धा डिस्कस करणार आहे आणि यासोबत त्याच्या प्रश्नपत्रिका आणि रिव्हिजन नोट असा एकदमच सिलेबस वाईज एकदम परफेक्ट असा नोट्स मेकिंग याचं चालू आहे। एक 5 ते 10 दिवसामध्ये हा विषय कंप्लीट होईल। पुन्हा एकदा तुम्हाला डिटेलमध्ये त्याच्यावरती मी व्हिडिओ देईलच की नोट्स कशाप्रकारे तयार झालेल्या आहेत आणि त्या तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी नक्कीच महत्त्वाच्या आणि मार्गदर्शक ठरतील।
तर कोलॉजीमध्ये जनरल फार्माकोलॉजी, इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया आहे. ज्युरिस्प्रुडन्सचा फार्मसी ॲक्ट आहे, ड्रग कॉस्मेटिक ॲक्ट आहे, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे, DSBMचा सुद्धा टॉपिक टाकलेला आहे. हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसी आहे, त्याच्यामध्ये रोल ऑफ फार्मसिस्ट, कम्युनिटी फार्मसी, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, डिसिप्लिन अँड देअर कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यानंतर EDL ECL ह्या महत्त्वाच्या लिस्ट. आणि प्रत्येक टॉपिकवरती मागच्या जर आपण पॅटर्न बघितला तर तुम्हाला आरोग्य विभागाने प्रत्येक पॉईंटला धरून प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर DMARचं जर पॅटर्न बघितलं तर DMARने हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसीमध्ये जास्त घुसून प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. महत्त्वाचे अप्लाइड विषय आहेत. 2020-21च्या रेग्युलेशननुसार काही महत्त्वाचे सब्जेक्ट थोडंसं महत्त्वाचं व्हॅलिडेशन केलेलं आहे, त्याच्यामुळे ते प्रत्येक विषय केअरफुली करायचे आहेत. याच्या जेव्हा नोट्स मेकिंग होईल तेव्हा मी तुम्हाला सब्जेक्ट वाईज त्या गोष्टी डिटेलमध्ये कव्हर करून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेलच. तर हा होता तुमचा सिलेबस. तर अशी महत्त्वाची अपडेट होती. आतापर्यंत फॉर्म फिलअप केला नसेल, विसरला असेल, पेमेंट बाकी असेल, कुठल्याही कारणासह हा फॉर्म इनकम्प्लीट राहिलेला असेल तर लगेच आज तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे तो कंप्लीट करायचा आहे. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. हे तुम्हाला सर्व PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातील. टेलिग्राम चॅनलला जर आतापर्यंत जॉईन तुम्ही केलेलं नसेल तर आयडियल फार्मसी कोचिंग हे आपलं टेलिग्रामचं महत्त्वाचं चॅनल, इथं नक्की जॉईन करा. ड्रग इन्स्पेक्टरसाठी प्रिपेअर करत असाल तर ड्रग इन्स्पेक्टर एक्झामचं म्हणून हे सुद्धा महत्त्वाचं चॅनल, यालासुद्धा जॉईन करा. सर्व महत्त्वाचे ऑफिशियल नोटिफिकेशन, नोट्स, रिव्हिजन नोट्स, सर्व महत्त्वाचे MCQ आणि महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवरती मी देत असतो. तर पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स नक्की इथे मला जॉईन करा. नक्कीच येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. तर आजच्या बघता एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी करा आणि अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.